आपण पाहणार आहोत ऋषिकेश जोरे, वासिक शेख जो पुणे कॅम्पचा खेळाडू आहे, महेश नानगुडे मॅन फ्रॉम मुळशी, ऋतिक गजर आपल्याला पाहायला मिळणार आहे, संदेश पाठे अनेक वर्ष खेळलेला दिग्गज खेळाडू आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आकाश काळीला आपण पाहणार आहोत, आकाश उत्तेकर, लखन सकट या खेळाडूवर देखील नजर असेल. दुसऱ्या बाजूला शुभम शेळके हा देखील यंगस्टर खेळाडू सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. समीर जगताप, श्री खुने देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. तानाजी बनसोडे, मनोज साठे, ओंकार गायकवाड, राजू पाटे, विकी कलमे आणि दत्ता पवार हे खेळाडू हमराज मृत्युंजय क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण शिवांश इलेव्हनची देखील चर्चा करणार आहोत मनीष सर. अतुल क्षीरसागर, आपण कुठे असाल? आपण पोहोचायचंय समालोचन कक्षामध्ये. अतुल क्षीरसागर, आपण समालोचन कक्षामध्ये यायचे प्लीज. तर शिवांश इलेव्हन या संघामध्ये देखील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. अजय पुराणिक, सचिन भोसले, अक्षय पोळ, त्याच्यात आपण पाहतोय निलेश साबळे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. अश्विन कुमकर ज्यांच्या वतीनं खूप चांगलं क्रिकेट गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं खेळलेलं आहे. सायबर कॉप आहेत. तसेच सैफ शेख, राकेश माळी, अमित पवार, निलेश फुंडे, रोशन फुंगाटे, अक्षय सोनुने, अनिकेत थोरात, अतुल क्षीरसागर, योगेश बहुरे आणि अजय धाकतोडे जे मेंटॉर म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. तर एक चांगली लढत होईल ही शाश्वती आपण ठेवतोय आणि आजच्या वेळापत्रकाची ऑल इंडिया ओपनची सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील. समीर जगताप पहिल्या क्रमांकावर षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतील. आणि पाहूया या पहिल्या षटकाची सुरुवात प्रामुख्याने कुठल्या संघाच्या बाजूने जाते. कारण जेव्हा आपण या शिंदे हायस्कूल सहकार नगरच्या मैदानामध्ये येतोय, दोन्ही घटकांना समान संधी आहे. टर्फ विकेट आहे, गवताळ मैदान आहे आणि त्याचमुळे ओपन ग्राउंड असताना दोन्ही घटकांना आपापले पर्याय वापरण्याचे, दोन्ही संघांना आपापले गोलंदाज फलंदाज वापरण्याचे समान पर्याय मिळतात. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला टर्फ विकेटचा. ज्या पद्धतीने काल देखील आपण पाहिलं अनेक उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे टर्फ विकेट ही जेवढी गोलंदाजांना साथ देते तेवढीच फलंदाजांसाठी देखील नंदनवन राहिलेली आहे. काल शेवटच्या सामन्यामध्ये अगदी थोडासा काळोख पडत आला होता आणि तिथे देखील बबलू पाटीलने तब्बल 3 षटकार ठोकले होते. म्हणजेच काय तर तुम्ही कधीही उलटफेर करू शकता. मॅचच्या दिशेने जाऊया. आपण पाहणार आहोत समीर जगताप जो बारामती विभागातील खेळाडू आहे. पहिलं षटक इथे हाताळेल सचिन ढवळे पब्लिकेशन एंड कडून आणि त्याच्या समोर असेल महाराष्ट्र पोलीस अर्थातच अश्विन कुमकर यांना आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय पोळ. अश्विन कुमकरने ही स्पर्धा गाजवली. अक्षय पोळ देखील तेवढ्याच चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज शिवांश इलेव्हनच्या दरम्यान सलामीला आलेले आहेत आणि आता सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लावले गेले, पॉईंट कव्हर लावला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक मिड ऑन आहे. ऑन साईडला एक खेळाडू डीप मिड विकेट आणि त्यानंतर हा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. थोडासा पुढे टाकलाय हलक्या त्यांनी बॉलला फक्त गाईड केलं. तिथे आपण पाहतोय महेश नानगुडे वेगाने बॉलवर पोहोचला. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळते. व्यावसायिकता तुमच्याकडे असायला हवी आणि ती व्यावसायिकता आता खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. आकाश काळे तुम्हाला पाहायला मिळाले बॉलर होताना वेगाने ते बॉलवर पोहोचले आणि दुसरी धाव घेण्याची संधीच नाहीये आणि पहिल्याच धावेवर फलक सुरू झालेला आहे शिवांश स्पोर्ट्स या संघाचा. अक्षय पूळ आता आपण स्ट्रायकिंग एंडला पाहणार आहोत. संदेश पाटे थोडी चर्चा करताय. समीर जगतापशी अनुभव आहे, तो अनुभव शेअर केला जातोय आणि ते महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कित्येक वर्षांचा क्रिकेट खेळतो आणि अशा वेळेला गोलंदाजांना वारंवार जर बोलल्याने जर ती प्रेरणा मिळत असेल, जी मदत मिळत असेल, तीच मदत संदेश पाटे करताना पाहायला मिळाले. खरं तर एक खूप चांगल्या पद्धतीने आउटस्कर्ट्स आपण वाहतोय या बाउंड्री रोपच्या वतीनं. शौर्य अभियानच्या बाउंड्री रोप्स आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने फ्लेक्स पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशनचे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, या अकॅडमीमध्ये कित्येक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात आणि कित्येकांनी पोस्ट काढलेली आहे. दरम्यान 2 चेंडूचा खेळ संपलाय. शिवांश स्पोर्ट्सची धावसंख्या चालली आहे बिनबाद. 2 धावा अश्विन खेळतात 1 वर, अक्षय पोळ 1 वर. शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पीपीएल मधले जे बेस्ट आहेत, बेस्ट ऑफ पीपीएल प्रहार प्रीमियर लीग मधले जे बेस्ट प्लेयर आहेत त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो शिवांश इलेव्हन. स्विच इट, चांगलं टायमिंग, बॉलला खेळलं गेले पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. बहुधा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. आकाश काळीला आपण पाहतोय बॉल थांबवलाय, परंतु पहा ऍक्सलरेट करण्याचा प्रयत्न केला अश्विन कुमकरने आणि ते एकच धाव मिळणार आहे. एक धाव खंडित केली गेली म्हणजे एकच धाव मिळते. प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु एका धावेबरोबरच आपण पाहिलं तर आता धावसंख्येतील अश्विन कुमकर पोहोचले 2 वर. अक्षय पोळने आतापर्यंत एकच धाव काढलेली आहे. चांगला उल्लेख आपण या ठिकाणी ॲक्सिलरेशन हे खूप आवश्यक आहे क्रिकेटच्या प्रारंभिक षटकांमध्ये आणि तेच करण्याचा प्रयत्न जो त्यांचा नैसर्गिक खेळ आहे अश्विन कुमकर यांचा पाहायला मिळतो, अक्षयचा पाहायला मिळते.
तुर्तास अक्षय स्ट्रायकिंगला पाहायला मिळालेत. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी घेतले, एकदा धावफलकावर शिवान स्पोर्ट्स हा संघ आपण खेळताना पाहतोय. अनुभव आहे या मैदानाचा शिवान स्पोर्ट्सला. वातावरणाचा पण लेग कटर गोलंदाज समीर जगतापच्या चेंडूच्या वळणाचा अंदाज अजूनपर्यंत घेता आला नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट्स आलेत. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 3. 3 चेंडूंवर पहिल्या 3 सिंगल मिळाल्या, त्यानंतरचे 2 चेंडू अगदी जागेवर उभं ठेवलं सातत्याने कटरचा वापर केला जातो आणि समीर जगताप यासाठी ओळखला जातो, जो बारामतीला बिलॉंग करतो. आणि आपण जर पाहिली त्याची आर्म ॲक्शन चांगली क्लीन आणि नीट आर्म ॲक्शन पाहायला मिळते. फिंगर रोल करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला अश्विन कुमकर कटर ओळखण्यामध्ये अपयश येते त्याला. याबी फुलोलींचा बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला, कव्हर्समध्ये दिशा दिली आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. थोडंसं फ्रंट फुटला जात असताना बॅटचा फेस ओपन केला, सिंगल घेतले. शेवटच्या बॉलवर येते सिंगल. पहिलं षटक इथे संपलंय समीर जगतापचं. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या, विकेट आलेली नाहीये. अश्विन कुमकर 2 बॉलमध्ये 2 वर, तर अक्षय पोळ 4 बॉलमध्ये 2 वर खेळताना पाहायला मिळतोय. शांत सुरुवात झाली, परंतु पॉवर प्लेची षटकाची निर्णायक राहणार आहेत आणि तिथे तुम्हाला येणारं आणखी एक पॉवर प्लेचं षटक आहे. तिथे थोडासा ॲक्सलरेट ज्या पद्धतीने मी आधी उल्लेख केला होता तो करावा लागणार आहे. प्रहार प्रीमियर लीगचे हे बेस्ट परफॉर्मर आहेत शिवान स्पोर्ट्समध्ये जे खेळतात आणि मागच्या 4 दिवसांपासून या मैदानाचा अनुभव या सर्व खेळाडूंना आहे. त्यामुळे थोडा वेळ घेतला जातोय आणि तो घेणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण समोर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ जो व्यावसायिक क्रिकेटपटू असलेला संघ आहे. त्यामुळे त्यांना ओळखताना थोडासा वेळ घेतला जातो. चेंडू नवीन आहे आणि त्यामुळे ती रिस्क घेण्याची तयारी अश्विन आणि अक्षय या दोघांची पाहायला मिळाली नाहीये. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. विकी कलमे लातूरला जे बिलॉंग करतात आणि आता प्रामुख्याने हमराज मृत्युंजयसाठी कित्येक वर्षांपासून ते खेळत आहेत. आणि आता पाहूया त्या ठिकाणी डेडिकेशन पाहायला मिळते. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला असतील अश्विन कुमकर, ज्यांच्या वतीनं नेहमीच मोठे फटके आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत. आणि आता तीच तयारी दिसते. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेत. काउस कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचतील. आकाश काळे बॉलवर पोहोचून थ्रो करतील. थोडासा अपिष्ट आहे. खूप चांगले बॉडी रिफ्लेक्सेस विकी कलमेचे पाहायला मिळाले. दरम्यान एक शॉट आहे का? ओव्हरस्टेपिंग येस, ओव्हरस्टेपिंग आहेत की नाही ते आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. दरम्यान विकी कलमे एक चांगली गोलंदाजी ज्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि तितकीच बॉडी स्ट्रेचिंग त्यांची पाहायला मिळाली जेव्हा थ्रो थोडासा अपेक्षा आला होता. आणि या 2 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. धावसंख्येचा वेग वाढवणं हे आवश्यक होऊन बसलेलं आहे, कारण एकही मोठा स्ट्रोक अजूनही आला नाही आणि त्यासाठी ती तयारी मैदानाच्या आतमध्ये अक्षयची आणि अश्विनची दोघांची पाहायला मिळते. मनीष सर, आपण नेहमीच म्हणत असतो बेल बिगनीस हाफडन एक चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि तो फ्लाइंग स्टार्ट प्रामुख्याने पॉवर प्लेच्या बॉल फ्लाय स्लिपला चांगले हे 2 धावपटू पळत आहेत. धावसंख्या 19. हे चतुर चालाक खेळाडू आहेत. मी आधी उल्लेख केला होता अश्विन कुमकर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि तो फिटनेस गरजेचा राहतो आणि त्यामुळे इथे वेगाने धावले. ते डेंजर एंडला ते धावत होते, परंतु 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. विकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूडला पहिला ब्रेक थ्रू इथे गरजेचा असेल आणि तो गोल्डन बॉल आता समीर जगताप टाकणार का? वाह वाह वाह. फुलोलींचा बॉल टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय त्या अक्षय पोळने, परंतु संपर्क झालेला नाहीये आणि नजर नव्हती बॉलवर. प्रामुख्याने जर आपण पाहिलं पाय देखील चाललेले नाहीयेत. मी समालोचन करत असताना नेहमीच उल्लेख करतो की आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते बदल आली ते पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल आलाय. त्यानंतरचा चेंडू इनसाइड आउट. कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. देखना, रुबाबदार, दमदार, दिलदार, येतोय चौकार. रन मिळतील 4. सर्वांचं लक्ष अश्विन कुमकरच्या फलंदाजीवर होतं, पण अक्षय पोल मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातोय. जबरदस्त दबाव तो क्रिएट करतोय. हमराज मृत्युंजय पुणे संघाच्या गोलंदाजावर मागच्या षटकामध्ये एक षटकार खेचला आणि आता या षटकात सुद्धा एक षटकार त्यांच्या वतीनं आलाय. जबरदस्त प्रॉफिटेबल बॅटिंग अक्षय पोलची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 23 धावा. शिवांश स्पोर्ट्स. कडक फटका त्याने सजवला, जागा बनवली. डावखुऱ्या आताचे खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच विस्फोटक ठरतात आणि डावखुऱ्या टेनिस क्रिकेट मधल्या खेळाडूंचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच नव्हे तर ते म्हणजे एजाज कुरेशी आणि तो सध्या चर्चा करताना पाहायला मिळतोय. एजाज कुरेशी सातत्याने आक्रमक पॉवर प्लेमध्ये जी काय फलंदाजी करतो. नेक्स्ट मॅचमध्ये तो इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय नितीन माटुंगेला आपण पाहणार आहोत. राजेश सोटे आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेश पिनकर आज पाहायला मिळेल. अफजल भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज देखील भरपूर चांगल्या उत्तम दर्जाचं आपल्याला व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेर ठेवला. लाईन थोडीशी बदलली, थोडंसं इम्प्रुव्हायझेशन केलं इथे समीर जगतापने आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. यष्टीच्या मागे ऋषीदादा जोरी यांना आपण पाहतोय. गेली अनेक वर्ष क्रिकेटची अविरत सेवा केली आहे आणि संदेश पार्टे ज्यांना आपण या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
हे दोन दिग्गज, दोन अनुभवी खेळाडू या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये हमराज मृत्युंजयसाठी रिप्रेझेंटेशन देत असताना खूप चांगलं मार्गदर्शन करतात खेळाडूंना. परंतु आपण पाहिलं तर तिसरं षटक 23 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. एक चौकार आला, लाईनमध्ये थोडासा बदल केला आणि डॉट बॉल देखील आलाय समीरकडून. यावेळेस नजर थोडी चुकली होती, बॉडी ऍडजस्टमेंट चुकली होती. बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. दुसरा धावायचा प्रयत्न. ऋषी जोरी मास्टर माइंड आहेत, यष्ट्यांच्या मागे पाहूया त्या ठिकाणी अपील तर झालेले आहे. धावचीची अंपायर्स कॉल. लेट्स सी फलंदाज सेफ आहे की आउट आहे आपण पाहणार आहोत. पण जबरदस्त त्या ठिकाणी अँटिसिपेशन ऋषी जोरी यांचं पाहायला मिळालं. यष्ट्यांच्या मागे नेहमीच ते तशाच पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. आपण जाळूया वॉररूममध्ये. त्या ठिकाणी सज्ज असते संजय भालेराव सर. निर्णय येईल, पण आतापर्यंत पाहतोय एक चांगली भागीदारी गोपी सर, अश्विन आणि अक्षय या दोघांची पाहायला मिळते. बॅटिंग एवढी स्ट्रॉंग आहे शिवांश स्पोर्ट्सचं आणि त्याचमुळे या दोन फलंदाजांनी एक चांगली सुरुवात, चांगली मुहूर्त मेढ रोवलेली आहे फलंदाजीची. विकेट वाचून त्यांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेला आहे. थोड्याच वेळात आपण अजय धाकतोडे सरांची न्यायव्यवस्था या विषयावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था कशा पद्धतीने तो विषय आपण अभ्यास करावा, त्यासाठी तो प्रयत्न, ती एक चर्चा आपण अजय सरांशी करणार आहोत. तुर्तास फलंदाज बाद आहे की नाही त्याची शहानिशा करण्यासाठी आपण वॉर रूम मध्ये आहोत. त्या ठिकाणी आहेत संजय भालेराव सर. फलंदाज सेफ आहे. चला, फलंदाज सेफ आहे. तर आपण लगेच मॅच ऑन करायचे. म्हणजे या दोन धावा मिळतात बघा. या ठिकाणी किती क्लोज हा कॉल होता. खरंच टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेरामॅनचं पुन्हा एकदा कौतुक करावं असं वाटते की इतकी क्लोज सिच्युएशन असूनही खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चित्रण ते स्क्रीनवर आणतायत. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 25 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. चला, इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकां समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे बिनबाद 25 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मला असं वाटतं पुन्हा एकदा विकीलाच बोलवण्यात आलेलं आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आणि एक स्ट्रेट आहे. मग जास्त काही विचार करत नाही. ऋषी जोरी जे चाललंय ते चालू द्या. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. तर आपण त्याच क्रमाने जाऊया आणि म्हणूनच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी विकी कलमेला बोलवण्यात आलेलं आहे. विकी कलमे मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा त्यांनी खर्च केल्या, पण तो पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला जातोय. 25 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. शिवान स्पोर्ट्स अश्विन कुमकर 7 वर घेत आहेत. अक्षय पोळ पण जर पाहिलं तर 17 वर पोहोचलाय, पण तो आता स्पीड वाढवावा लागणार आहे. 3 षटकांमध्ये फक्त 25, 18 बॉलमध्ये 25 आलेले आहेत. विकी कलमेने मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. हमराज मृत्युंजयकडे भरपूर ऑप्शन आहेत, परंतु सध्या विकी कलमे आपला स्पेल पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. आप ट्रॅकर बॉल त्याच्यावर प्रहार करायचा होता. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाला. नाकाजवळून निघून गेलाय बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. खांद्याचा चांगला वापर केला. तिखट बाउन्सर होता विकी कलमेचा. येतोय डॉट बॉल. आता ही एक चर्चा प्रेक्षकांना रंगत असेल की विकेट वाचवून खेळलं पाहिजे की धावा बनवून. या ठिकाणी आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये, पण आतापर्यंत 19 चेंडूचा खेळ झालेला आहे. 25 धावा धावफलकावर आहेत. अश्विन खेळतात 7 वर, अक्षय खेळतात 17 वर. त्याचमुळे स्ट्राईक रेट वाढवण्याची शक्यता आहे आणि ती वाढवण्यासाठी आता प्रयत्न सुद्धा मैदानाच्या पाहायला मिळतील का? कारण 2 गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिले, समीर जगताप आणि विकी कलमे. दोघांनी प्रभावी गोलंदाजी आतापर्यंत सादर केलेली आहे. विकेटच्या शोधात आहेत विकी. यावेळेस हवेत आहे बॉल. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. धावा मिळतील 6. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अश्विन कुमकरच्या या फटक्यामध्ये भरपूर आत्मविश्वास पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडासा पुढे टाकला बॉल. विकी कलमेने त्याच्यावर तुटून पडला आणि पाठवून दिला डाऊन दी ग्राउंड. हा फटका सजवलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. रन मिळतील 6 आणि आता धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 31 धावा. शांत राहिला. मी काय संत नाहीये. तू पहिला चेंडू मला बाउन्सर टाकलायस, परंतु माझ्याकडे देखील ताकद आहे आणि ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉलने केली हवाई सफर. आलाय षटकार. 31 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आणि आता अश्विन कुमकर सुद्धा त्याच लईमध्ये आलेला आहे ज्या लईमध्ये अक्षय निर्भय फलंदाजी करताना पाहायला मिळालाय.
ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलं, एलिव्हेशन मिळत नाही बॉलला, बॉल जाईल स्क्वेअर लेगला, चांगला स्टॉप डीप मध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान थ्रो देखील अप टू डेट मिळते, फक्त एक धाव, धावसंख्या पोचते बिनबाद 32 वर. शिवान स्पोर्ट्स पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि ती भागीदारी खूप महत्वाची होती. आणि अजूनही बॅटिंग चे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत शिवान स्पोर्ट्सकडे, पण हे दोन पर्याय आता लयीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं आता खेळपट्टीवर राहणं आवश्यक होऊन बसलंय. बॅटिंग भरपूर मोठी आहे. आपण पाहिलं तर अजय पुराणिक आहे, बाळा क्षीरसागर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय अश्विन कुमकर मैदानाच्या आतमध्ये किती आहेत. सैफ शेख आहे, निलेश साबळे सारखा एक मातबर खेळाडू, सचिन भोसले, अनेक दिग्गज खेळाडू या टीममध्ये देखील आहेत. पण सध्या या दोन खेळाडूंनी ही भागीदारी इथे रचली आहे. आखूड टप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. आकाश काळे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा इथे देखील मिळतील. अक्षय पोळा, आकाश काळे आज भरपूर वेळा पाहायला मिळाला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ पुणे म्हणून त्यांची ती ओळख आहे आणि डीपमध्ये ते खूप चांगलंच क्षेत्ररक्षण नेहमी करताना पाहायला मिळालेले आहेत आणि एक विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा धावांची खूप चांगल्या पद्धतीने ती रोख लावतात आणि म्हणूनच खूप चांगल्या पद्धतीने ते अँटिसिपेशन आपण पाहतोय आकाशचं. दरम्यान धावांचा वेग अजून जास्त वाढवावा लागेल. जर याच गतीनं जर धावफलक सुरू राहिला तर 55 पर्यंत मजल जाईल आणि काल आपण पाहिलं 70 चेस झालेत, 80 चेस झालेत. त्याचमुळे धावसंख्येचा वेग वाढवण्याची गरज आहे. जागा बनवली स्ट्रोकसाठी, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. आकाश मिळते फक्त एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोचेल 35 वर. एकेरी दुहेरी धावांबरोबरच तुम्हाला थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे, कारण पहिल्या डाबात मनीष सर ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता एक चांगलं लक्ष तुम्हाला प्रस्थापित करावं लागतं आणि अजूनही एकही गडी गमावलेला नाही. म्हणजे फलंदाजी तुमच्या अजूनही हातात आहे, परंतु त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी थोडीशी जोखीम घेणार आहे. रिस्क आहे तो इश्क आहे आणि त्यामुळे जोखीम घेणं गरजेचं राहणार आहे शिवण स्पोर्ट्ससाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. विकी कलमे यावर मध्ये चांगलं कमबॅक त्याने केलं. अश्विन कुमकरने एक षटकार त्याच्या विरुद्ध ठोकला जरूर, परंतु त्यानंतर त्याचं कमबॅक राहिले. पुन्हा एकदा अश्विनसाठी पुढचा चेंडू. रणबीमध्ये अडथळा पुन्हा एकदा थांबतायत. अक्षय निर्मल सर आमच्या दिशेने येत आहेत आणि ते सांगतात इथे हा चेंडू आहे डेड बॉल. रणवेमध्ये थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. विकी कलमे लातूरचा सुपरस्टार, गेली अनेक वर्ष हमराज मृत्यूंजय कोथरूडला रिप्रेझेंट करतोय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय वासिक शेखला, पुणे कॅम्पचा खेळाडू. आज वासिक शेख गोलंदाजी करताना आतापर्यंत तरी पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार, इथे असंच पाहायला मिळालं. टप्पापर्यंत पुन्हा एकदा कटर होता, बाहेर निघाला. एखादी रेल्वे गाडी ज्या पद्धतीने ट्रॅक चेंज करते अगदी तसाच हा बॉल बाहेर निघाला आणि डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा बिनबाद. आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर उपस्थित आहे. नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. टेनिस.in नक्कीच या गोष्टी कव्हर अप करेल. तर न्यायव्यवस्था खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की काय करायला हवं, काय त्यांना सोपं जाईल स्पर्धा परीक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था या विषयावर. हॅलो, नक्कीच सर. न्यायव्यवस्थेचे जर तुम्ही विषय घेतलेला आहे त्याचं जर आपल्या मुलांना प्रिपरेशन करायचं असेल सर्वात अगोदर की न्यायव्यवस्था हा जो विषय आहे हा मुलांना आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये 2 प्रकारचे एक्झाम असतात. एक प्री एक्झाम असते, एक मेन्स एक्झाम असते. तर प्री एक्झाममध्ये हा न्यायव्यवस्था तुम्ही जो विषय म्हटलात तर हा विषय प्री एक्झामला नसतो, तर तो विषय जो असतो तो मेन्सला असतो. तर मेन्सचं प्रिपरेशन करण्यासाठी सर्वात अगोदर आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना आपल्या दंड संविधान जे आहेत, जे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेला बळकट करतात, तर त्याचा परिपूर्ण अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. त्यामध्ये अनेक विषय असतात. त्याचं प्रिपरेशन आपले जे मुलं स्पर्धा परीक्षेचे असतात तर ते करत असतात आणि रेग्युलर हे विषय आपल्याला अकॅडमिक इयरमध्ये आपण अकॅडमिक जे शिकत असतो त्यामध्ये हे विषय नसतात. परंतु लॉशी बिलॉंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाचं माहिती असते, परंतु बाकी जे ग्रॅज्युएट झालेली मुलं असतात त्यांना हे विषय आपल्या अकॅडमिक इयरमध्ये नसतात. त्यामुळे परिपूर्ण त्यांना नवीन पद्धतीने हे विषय हाताळावे लागतात. आणि आता मला सांगायला आत्ता आनंद वाटतो की आपल्या सचिन ढवळे मॅथ्स आणि रिझनिंग अकॅडमीतर्फे ढवळे सर या ठिकाणी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अनेक जे वेगवेगळे विषयाशी पारंगत असणारे शिक्षक महाराष्ट्रभरातील आहे, तर त्या शिक्षकांना आमंत्रित करून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे प्रवृत्त करत असतात. आणि अनेक या विषयाशी संबंधित वेगवेगळे जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते या क्लासमध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. धन्यवाद. खूप चांगली चर्चा या ठिकाणी आपण tenniswicket.in वर पहिली स्पर्धा परीक्षा देणारे जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती थोडक्यात. बॅटच्या आउटसाइड एज बॉल शॉट थर्ड मॅनला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज बाळा क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. एक आक्रमक प्रवृत्ती असणारे ते फलंदाज आहेत आणि पाहूया त्यांची फलंदाजी आता कामी येते, कारण एका बाजूला अश्विन कुमकर यांच्या वतीने चांगलाच खेळ मिळालेला आहे शिवान स्पोर्ट्सला. धावसंख्या 36, 1 गडी बाद. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता नाही तर कधी नाही. ठीक आहे, लीग स्टेज आहे, पण तरी देखील पहिला सामना चांगल्या स्थितीत जिंकणं खूप महत्वाचं. ऑन साइडला खेचलाय बॉल, स्वाईप करताना बॉलला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवला 6 धावा मॅक्सिमम. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले की समोरच्याला आसमान दाखवता येत आणि हेच इथे दाखवलंय अश्विन कुमकरने. अश्विन आहे तो मुमकिन आहे आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्येला आता मिळतोय आकार. जबरदस्त फलंदाज ज्याने अश्विनने ती जबाबदारी उचललेली आहे. खरं तर अश्विन एक विश्वासपात्र फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तीच भूमिका त्याला घेणं आवश्यक आहे. आणि आताच्या घडीला जेव्हा आपल्याकडे आता कमी ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कमी चेंडू शिल्लक आहे, सुरुवात आपण आरामात केली, मध्यंतर आपण आरामात घेतलं, पण आता मात्र आरामात घेऊन चालणार नाही. तोच पवित्रा मैदानाच्या आतमध्ये अश्विनचा. अजून एक संधी होती. हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला होता ओमकार गायकवाड यांनी बॉल स्क्वेअर लेगला. दरम्यान हा नो बॉल आहे. नो बॉलवर 1 धाव मिळेल. मिळतोय 2 धावांचा बोनस. शिवान स्पोर्टची धावसंख्या 44. थोडीशी चूक केली गोलंदाजाने आणि ती पूर्णपणे पथ्यावर पडणाऱ्या आडव्या बॅटने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर खेळायचा होता, परंतु यावेळेला टायमिंग जुळलेलं नाहीये. मागच्या बॉलवर तडाखा पाहायला मिळाला अश्विन कुमकरचा आणि त्यानंतर त्याने सांगितलं होतं आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम इथे चांगलाच वाजलाय. 44 धावा स्कोर कार्डवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बाळा क्षीरसागर आता स्ट्रायकिंग एंडला असतील. फ्री हिटचा बॉल ओंकार गायकवाडने थोडीशी चूक केली आहे. आता फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला बाळा. फुल टॉस वर टॉल वसूल केलाय. लांब लांब आणि लांब पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग गगनभेदी षटकार. बाळाने बॅटिंग केली आहे चांगली आणि आता खुश झाली आहे सातारा सांगली. आलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग आता बाळा क्षीरसागरची पाहायला मिळते. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जग जिंकण्याचं काम केलं. फक्त 2 चेंडू घेतले आणि फुलटॉस बॉलवर षटकार खेचून आता धावसंख्या शिवान स्पोर्ट्सची 1 गडी बाद 50 धावा. 50 अप फॉर टीम शिवान स्पोर्ट्स. पट्ट्या इथे थांबणारा नाहीये. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केला बाळाने. उशिराने आलाय. 1 डाऊनच्या रूपाने प्रमोशन मिळालं. त्यानंतर मैदानात दाखल झाला आणि अगदी दुसरा बॉल फेस करत असताना ओंकार गायकवाडच्या विरोधात आक्रमण त्याने केलंय. 50 धावा स्कोर कार्डवर. अर्धशतक इथे पूर्ण झाले, कारण रन रेट 10.71च्या सरासरी. आणि ते धावसंख्येला आता आकार मिळते. 50 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 8 चेंडूंचा के शिल्लक आहे. इथून एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. दबाव असेल आता गोलंदाज ओंकारवर, परंतु ओंकार देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याने देखील अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. तो देखील कमबॅक करेल, त्यामुळे हे बॅटरी ते रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. पीपीएलची बेस्ट. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक क्रिकेटर. गोलंदाज तयार. राईट मोदी विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. इथे दबाव पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर पहा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघालाय. चांगला बाउन्सर टाकला. फ्रीटच्या बॉलवर रन आलेली नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. शरीरापासून थोडासा दूर खेळला. अवे फ्रॉम बॉडी होता. धावसंख्या स्थिर आहे 50. 1 गडी बाद. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये चांगल्याच धावा मिळालेल्या शिवान स्पोर्ट्सला. एकूण 15 धावा ओंकार गायकवाड यांच्या वतीने खर्च झाला. पहिल्याच बॉलवर विकेट त्यांना मिळाला. ज्या विकेटच्या शोधामध्ये जगताप होते, ज्या विकेटच्या शोधामध्ये विकी कलमे होते, ती विकेट ओंकार गायकवाड यांना मिळाली आणि दुसरी विकेट सुद्धा मिळते. जरी ते महागडे ठरले, पण 2 विकेट्स त्यांनी आपल्या खिशात घातलेले आहेत. 2 गडी बाद 50 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. शिवान स्पोर्ट्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील बाउन्सर होता. विकीदादा जोरी यांनी झेल टिपलाय. विकीदादा जोरी यांना मी पाहिलं होतं यष्टीच्या मागे ज्या पद्धतीने ते डाईव्ह करतात आणि झेल घेतात.
आजही खूप चांगलं यष्टीरक्षकाचं कामकाज त्याच्याकडून पाहिलं जातं. अखेर 5व्या षटकाचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 50, 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक वादळ येत आहे. अजय पुराणिक नुकताच लग्नाच्या बेडीत अडकलाय हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन इनिंग त्याने आता सुरुवात केली आहे. त्यासाठी त्याला शुभेच्छा असतील, पण तो आता इथे या इनिंग मध्ये त्याच्या बॅट म्हणून धावा येणं गरजेचे आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ हे 10वं पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि 10व्या पर्वातील ऑल इंडिया ओपन ग्रुपमध्ये आज दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर येते. पुणे कॅम्प मधून दाखल झालाय वासिक शेख. आता वासिक शेख कडे देखील चांगले गोलंदाजी चांगला टप्पा आहे आणि पहिला चेंडू त्याच्या विरोधात फेस करेल. स्ट्रायकिंग एंडला अश्विन कुमकर 12 बॉलमध्ये 21 वर खेळतोय. जो सलामीला आला होता टीमचा कॅप्टन आहे आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये मनीष सर इथून 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय अनंतभाऊ कदम जे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेचे संगममालक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केला. वासिक शेख जे कॅप्टन आहेत ते नेहमीच लीड करतात, पण आता वेगवेगळे पर्याय त्यांनी वापरले आणि आता मला जावं लागेल शेवटच्या षटकासाठी आणि ते येत आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी वासिक शेख ओव्हर द विकेट. चांगला वेग होता, टप्पा खेचला होता. ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग, बॉल ब्रश कुठे झालाय तर नक्कीच आपण पाहणार आहोत. बॉडी ब्रश आणि त्यानंतर बॉल फ्लाय स्लिपला. 1 धाव मिळेल. लेग बायची धावसंख्या 2 गडी बाद. 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा गरजेच्या आहेत. पहिल्या बॉलवर नजर नव्हती. अश्विन कुमकरची आडव्या बॅटने त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. प्रॉमिसिंग नव्हता आणि अखेर 1 धाव देखील घेतली गेली, पण धावा येणं गरजेचं आहे कारण डॉट बॉल जर आले तर तो धावसंख्येचा वेग आहे तो कमी होईल आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवरची धाव इथे बोनस ठरणार आहे. शेवटच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. अजय पुराणिक स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करेल. या डावामध्ये वासिक शेख पुणे कॅम्प मधून दाखल झालेला खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने. त्याच्या विरोधात अजय पुराणिक थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी वासिक शेख जाणला जातो. अलीकडची 3 ते 4 वर्षांमध्ये या खेळाडूचा देखील बोलबाला राहिलाय आणि सातत्याने हमराज मृत्युंजयला प्रेझेंट करतो. इथे बॉल आलाय. डॉट बॉल. धावसंख्या 51, 2 गडी बाद. धावांना रोख लावण्यासाठी शेवटच्या षटकावर आपल्या संघाचा दबदबा प्रस्थापित करण्यासाठी वासिक शेख स्वतः आलेले आहेत. आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही आहे. शिवांश स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 51. तिसरा बॉल या षटकातला. यावेळेस रिच मध्ये होता बॉल. कुठे सोडणारा अजय पुराणिक. आउट ऑफ रिच केलाय. लॉंग ऑन क्लिअर करताना प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी येतोय. हाय अँड हँडसम सिक्सर. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला होता अजय पुराणिकचा. पाठवलाय बॉल वासिकच्या विरोधात. आक्रमण केलं आणि पहा त्याची रिॲक्शन. पाठवून दिलाय. जा लांब शोधून आण असं सांगितलं. आधीच्या चेंडूचं उत्तर दिलं आणि हा षटकार आलाय. षटकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 57 धावा 2 गडी बाद. वासिक पुन्हा एकदा तयार. हा बॉल देखील कमी गतीने टाकला. थोडासा पुढे होता. फुलरलीनचा बॉल होता. ऑन साईडला खेळला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव देखील घेतली जाते असं चित्र पाहायला मिळतंय आणि इथे 3 धावा मिळत आहेत. वासिक शेख नाराज आहे. पहा त्याची रिॲक्शन. पंचांचा निर्णयाला 1 धाव खंडित केली जाते. 1 धाव इथे खंडित म्हणजे 2च धावा मिळतील. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर थोडंसं वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा इथे मिळाल्यात. थोडंसं फंबल झालं, त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्या 59, 2 गडी बाद. अश्विन 21, राजे खेळतोय 8 वर. चांगला अजयचा खेळ आपण पाहतो. या अगोदर ऑन साइडला क्रॉस बॅटेड पूल आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहे. होणार नाहीये चूक. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला झेलचीच्या स्वरूपात होत आहेत फलंदाज बाद. अश्विन कुमकर यांना परतावा लागेल. धक्का बसतोय आणि विकेट मिळतोय वासिक शेखला. ही मोठी विकेट आहे. प्रयत्न चांगला राहिला. आडव्या बॅटने हा बाउन्सर होता. अकू टप्प्याचा होता थोडासा आणि त्याच्यावर पूल करायचा होता. टायमिंग चांगलं जुळलेलं नव्हतं. लांबी कमी होती. अखेर अमर मनोज साठेने हा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद होते. तिसरा धक्का बसत असताना टीमचा कॅप्टन अश्विन कुमकर. अश्विन कुमकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. तर आज या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट त्याने खेळले. आपल्या टीमसाठी धावा काढल्यात आणि तो आता परतीच्या प्रवासाला निघालाय. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय फलंदाज. शेवटचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवलाय. चाबुक शॉट. मिड ऑफ मधून बॉल चाललाय. लॉंग बाउंड्री लाईनला कापत असताना शेवट गोड केलाय.
शेवटच्या बॉलवर येतोय हा चौकार. रणमितील 4. खणखणी दणदणी चौकार मागे गेला आणि त्यानंतर बॉलला दिशा दिली. मिडॉनच्या डोक्यावरून येतोय हा चौकार. धावाची होईल ते समाप्ती. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. चौकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा, 3 गडी बाद. अमित 1 बॉलमध्ये 4 आणि दुसऱ्या बाजूला अजय पुराणिक 3 बॉलमध्ये 8 वर नाबाद राहिलाय. वासिक शेखने शेवटच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या स्क्रीनवर सध्या पाहायला मिळतोय. अश्विन कुमकर 14 बॉलमध्ये 21 धावा त्याने काढल्या, त्यानंतर तो बाद झाला. अक्षय पोळने 16 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं, चांगली इनिंग पेश केली. बाळा क्षीरसागरने 1 षटकार ठोकला, 4 बॉलमध्ये 7 धावा त्याने काढल्या. अजय पुराणिक 3 बॉलमध्ये 8, एक उत्तुंग षटकार. आणि अमित पवार 1 बॉलमध्ये 4, शेवटच्या बॉलवर त्याने चौकार ठोकला आणि त्यानंतर धावा झालेल्या आहेत 63. समीर जगतापने 2 षटकर टाकली, 12 धावा खर्च केल्या, एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. 6ची इकॉनॉमी राहिली. विकी कलमेची 2 षटकर 23 धावा त्याने खर्च केल्या, एकही विकेट त्याला मिळालेली नाहीये. 4 चेंडू त्यांनी डॉट टाकले, 11.50ची इकॉनॉमी राहिली. ओंकार गायकवाडचं 1 षटक 15 धावा, थोडासा महागडा ठरलाय. आणि अखेर 63 धावा आपण पाहिल्या. वासिक शेखचं 1 षटक 12 धावा, 1 गडी त्यांनी बाद केलाय. फॉलोअप विकेट्स 35ला 1, 50ला 2, 59ला 3, एक्स्ट्रामध्ये 3 मिळाल्या. 63 झाल्यात. 64 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय हमराज मृत्युंजय कोथरूडच्या समोर. आणि आता पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम, याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग धाव पर्व. त्यातच सर्व जाऊया मनीष पाटील यांच्या दिशेने. परंतु जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जातील महाराष्ट्रातील 2 धुरंधर दिग्गज समालोचक नरेश डोमे सर आणि त्यांच्या बरोबरने प्रशांत आदवडे सर. या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला 2 कॅप्टन शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस सचिन ढवळे प्रहार 11. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. शिरसाट स्पोर्ट्स कॅप्टन आणि सचिन ढवळेज प्रहार 11 दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. कोमल सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला या, आपण दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला शिरसाट स्पोर्ट्स कॅप्टन आणि सचिन ढवळेज प्रहार 11 कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. मॅच ऑन होते. तर सचिन ढवळेज प्रहार 11 वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स हा पुढचा सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये पोहोचा. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला टॉससाठी यायचंय. शिरसाट स्पोर्ट्स सचिन ढवळेज प्रहार 11 दोन्ही कॅप्टन्स पोहोचा. टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. चला तुर्तास आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये वळूया. जसे दोन्ही कॅप्टन्स अवेलेबल होतील आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आवाज ऐकूया. सन्माननीय नरेश डोमे सर, सन्माननीय प्रशांत आदवडे सर. इट्स ओव्हर टू यू, कमेंट बॉक्स. शुक्रिया मनीष पाटिल. कारगिल साहब अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूँ, कुछ को बेकार कुछ को कलाकार नजर आता हूँ.
ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तजीब से सुनो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ। नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी शिंदे हाई स्कूल के इस खूबसूरत मैदान पर। और पहला मुकाबला आप देख रहे हैं, 5वें दिन का खेल, ऑल इंडिया लेवल का यह टूर्नामेंट। सचिन डोले साहब का बहुत ही शानदार आयोजन, दर्शन केदार बिल्कुल मेहनत तो कर रहे हैं, शरद सर उसके साथ आज के दिन के जो पहले मैच की कहानी है तो बहुत इंटरेस्टिंग। जीतने के लिए लक्ष्य रहेगा, टोटल अगर देखें तो टोटल वर्गीय कुल मिलाकर स्कोर है 64 रनों की जरूरत है। 64 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले 6 ओवर की अद्भुत कहानी बताने के लिए हम बिल्कुल तैयार हैं। हमारे साथ कॉम्बॉस में जुड़े हुए मराठी के मशहूर कमेंटेटर मिस्टर नरेश डोमे सर। थँक्यू। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। खुल्या गटातील ऑल इंडिया ओपन पूलचा दुसरा दिवस आपण इथे संपन्न करतोय आणि दुसऱ्या दिवसातली ही पहिली मॅच आहे हमराज मृत्युंजय क्रिकेट क्लब कोथरूड विरुद्ध शिवांश 11। अर्थातच सचिन डवलेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे हे विद्यार्थी, सपोर्टिंग स्टाफ, शिक्षक स्टाफ आज इथे मैदानामध्ये क्रिकेट खेळताना बघायला मिळतात, तेही कमर्शियल गटामध्ये। विशेष म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना शिवांश 11 अत्यंत तगडी फलंदाजी दाखवली, खूप चांगली फलंदाजी, प्रत्येक फलंदाजाने योगदान दिलं आणि फायनल स्कोर आपण बघतोय 64 धावा, 65 धावांचं लक्ष्य आहे। आपण बघितलं असेल तर अजय पुराणिक, सचिन भोसले, अक्षय पौळ, निलेश साबळे, अश्विन कुमकर, सैफन शेख, राकेश माळी, अमित पवार, निलेश पुंडे, रोशन पुंगाटे, अक्षय सोनूने, अनिकेत थोरात, अतुल क्षीरसागर, योगेश बहुरे, अजय धाकतोडे अशी तगडी टीम आहे शिवांश 11 कडे। आणि त्यापैकी 11 खेळाडू ज्यावेळेस मैदानामध्ये उतरले, काय दमदार प्रदर्शन। आज 64 धावा, 65 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये आणि टीम मृत्युंजय इथे पहिला चेंडू, बॅटचा फेस ओपन होतोय आणि क्षेत्ररक्षक समोर आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत 4 धावा। मिड ऑफ के ऊपर से और मिड ऑन के ऊपर से खेलना पसंद करते बल्लेबाज वासिक शेख। पहली गेंद पर देखिए किस तरह से यह स्ट्रोक खेल दिया, बल्ले के बीचों में टाइमिंग बहुत ही बढ़िया, गेंद को खेल दिया तब मिड ऑन के ऊपर से पावर प्ले में अपना इरादा स्पष्ट करते हुए चौके के साथ थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए और पहली गेंद बिल्कुल फॉलो किया गया था गेंदबाज की तरफ से। अच्छा स्ट्रोक, इस चौके के साथ वासिक का आगाज। इस ओवर की बात करें तो सैफुल शेख जिन्होंने 5 बार मैन ऑफ द मैच का अवार्ड प्राप्त किया है प्रहार प्रीमियर लीग में, इस बार भी अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बाउंड पर तैनात है, गेंद को रोका गया, 2 रन लेने की कोशिश हो जाएगी, 2 रन मुकम्मल करेंगे दोनों बैटर। सचिन भोसले इस वक्त बॉडी लाइन पर मौजूद है, थोड़ा सा फंबल है और उसका फायदा वासिक शेख ने उठाया। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे। पहिलं षटक अत्यंत प्रभावी, शॉट ऑफ लेंथ आणि काय खतरनाक शॉट आहे, उंच आणि तेवढाच लांब सुद्धा। इथे जबरदस्त फटकेबाजीनं षटकार ठोकून वासिक शेख मात्र धमाल उडवतोय, राळ उडवून देतोय इथे पहिल्या षटकामध्ये। सुंदर बल्लेबाजी करे, टिप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था, लेकिन लेग स्टंप के ऊपर गेंद थी तो थोड़ा ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज पहले से आए थे। पैरों पर गेंदबाजी आप करेंगे तो बल्लेबाज भाई आपको कहाँ छोड़ने वाले हैं। बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। वासिक शेख पहुंच चुके 12 पर 3 गेंदों का सामना किया, जीतने के लिए 64 रनों की जरूरत है। सैफुल शेख के ऊपर हमला हो रहा है, पहली गेंद को मिडार के ऊपर से खेल दिया था, दूसरी गेंद मिडल और लेग स्टंप पर थी, उसके ऊपर प्रहार किया, बॉडी को रोल करते हुए खूबसूरती के साथ स्क्वायर लेग के बाहर बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल भेजते हुए वासिक शेख इस प्लेइंग ऑन 12 स्कोर 12 रन, 64 रनों का लक्ष्य। महेश नानगुड़े के ऊपर भी निगाह रहेगी, ITC अवार्ड विनर खिलाड़ी मैदान के अंदर है, यंग खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया, जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था नजीमुल्लाह ट्रॉफी में। छोटी गेंद टप ऑफ टप के बाहर पॉइंट क्षेत्र में खेल दिया, लेकिन खराब फील्डिंग। देखिए यहाँ अच्छी फील्डिंग आपको करनी पड़ेगी, तब जाकर बात बनेगी, क्योंकि एक दूसरे का देंगे साथ तभी तो बनेगी बात। अब फिलहाल ओवर पहला प्रगति पर, स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के, वासिक 13 पर खेल रहे, बहुत इंपॉर्टेंट पारी। अब नरेश सर मौका मिलेगा महेश नान्युड को, जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, लेकिन पिछले 2-3 सालों में प्रभावित किया इस बंदे ने। सैफन शेख या स्पर्धेतला सर्वाधिक यशस्वी खेळाडू आहे, 5 वेळा मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावलेला। मात्र कमर्शियल मध्ये वासिक शेख समोर तो थोडासा हतबल दिसतोय। 13 धावा 4 चेंडूमध्ये वासिकने बनवलेल्या आहेत, याबरोबरच उजव्या ड्राईव्ह केला होता जरूर फलंदाज महेश नानगुडेने, 1 धाव घेतली,
सुरुवातीलाच शांत डोक्यानं निश्चित प्रकारे खेळायचा प्रयत्न आहे महेश नानगुडेचा. याच्याकडे देखील भरपूर गुणवत्ता आहे. मात्र वासिक शेख तिथे तिथे प्रचंड पेटलेला आहे आणि पहिल्यापासून त्यानं जो हल्ला चढवलाय तो अत्यंत प्रभावी आहे. धावफलकावरती 14. आखिरी गेंद है ऑफ के बाहर ये अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, अच्छा करेक्शन नहीं है, बॉडी रन पर खिलाड़ी बहुत से साफ गिर गए हैं, दोनों देने का मौका, दो रनों के साथ अब स्कोर पहले ओवर की कहानी समाप्त होती भी 16 पर रन। वासिक 15 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया है, महेश नानगुडे 1 पर खेल रहे हैं। जीतने के लिए 64 रनों की जरूरत है, लेकिन समय हो गया टॉस का बॉस। तो चलते हैं मनीष पाटिल के पास। ओवर टू धन्यवाद मनीष। कबड्डी बॉक्स. आपण करूया टॉसची प्रक्रिया पूर्ण. एका बाजूला आहे सचिन ढवळेज, प्रहार 11चे कॅप्टन मिस्टर प्रकाश हिमडके, तसेच एका बाजूला आहे नितीन जिमाटुंगे असतील कॅप्टन शिरसाट स्पोर्ट्सचे. आपण कोमल सरांच्या शुभ हस्ते करूया नाण्याच्या कॉइन स्पिन. आपण या ठिकाणी नाणं दाखवूया. एका बाजूला आहे PPL आणि एका बाजूला आहे सचिन ढवळे सर. सचिन ढवळे सर किंवा PPL असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? सर कॅप्टन कॉल देतील. PPL असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेले आहे शिरसाट स्पोर्ट्सने. धन्यवाद कोमल सर. आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. नितीन टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कालचा दिवस पाहिला, काल एक सुपर ओव्हर सुद्धा झाले. पूर्ण दिवसभरामध्ये क्रिकेटचा खेळ वेगळ्या दर्जाचा पाहायला मिळाला. त्या आढाव्याचा फायदा आज होईल. प्रकाश यांच्याशी देखील चर्चा करणार. प्रकाश, फलंदाजी करायची आहे, पूर्ण टीम रेडी आहे. जोश कसा आहे टीमचा? धन्यवाद. जास्त प्रश्न मी विचारणार कारण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नाणेफेक जिंकून शिरसा स्पोर्ट्सचे क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सचिन ढवळेच प्रहार यलमन संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांमध्ये शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत नरेश डोमे सर, साथ देत आहेत प्रशांत आतवडे सर. थँक्यू. शुक्रिया मनीष। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, बैक में जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, डायरेक्ट हिट करने की कोशिश बहुत अच्छी थी, क्योंकि विकेट चाहिए। तालियां बज रही है, दोनों तरफ से तालियों की आवाज आ रही है। बेहतरीन फील्डिंग, क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर। ही आक्रमक थिंकिंग अत्यंत महत्वाची असते. ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाने कव्हरवरून थ्रो केला आणि तिथे बॅकअप लगेच मिळाला, दूरवरून मिड ऑफचा क्षेत्ररक्षक इतका वेगाने तिथे आला, तर हे बघणं सुद्धा अत्यंत आनंददायी असतं. ज्या पद्धतीने चपळाई दाखवली तर या गोष्टी व्हायला पाहिजेत क्रिकेटमध्ये. आपण बघतोय 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. अजय गोलंदाजी मार्कवरती आणि वासिक ऑन स्ट्राईक. हो, वासिकला रोखणार कोण आहे? वासिक आता पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे. घोड्याचा लगाम त्याने सोडलेला आहे आणि घोडा भरधाव फेकलेला आहे. षटकार. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं आज, माइंडसेट बहुत अच्छा लग रहा है। टिप्पा खाने के बाद बिल्कुल दोबारा उछालता मिडिल और नेक्स्ट स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं और उसका फायदा उठाते हुए वासिक, जिनके खेल के हैं बहुत सारे आशिक, वो खिलाड़ी है मैदान के अंदर। वासिक बहुत शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए, आप गेंदबाजी का टिप्पा कहाँ रख रहे हैं वो देखना बहुत जरूरी है। बल्लेबाजी का जो स्ट्रॉन्ग जोन का है वो देखना बहुत जरूरी होता है। दूसरा ऊपर प्रगति पर है, अच्छे गेंदबाजी कर रहे, प्रमुख गेंदबाज है शिवान स्पोर्ट के। इस बार भी ऑल साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट बाउंड्री की तरफ। भागने की जरूरत नहीं है, बिना लक्ष्य के जिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता। 1-2 रन लेकर क्या करेंगे, छक्के मारे बिना मजा नहीं आता। वासिक कमाल कर रहे मैदान के अंदर। दर्शनीय स्ट्रोक तारामंडल में बाउंड्री के बाहर शेरों के लिए। निश्चित भरपूर मजा देणारा हा फटका आहे. खर तर पंच केला त्यानं, चेंडू गुड लेंथ होता, असं असताना देखील तो बॅकफूट वरून ज्या पद्धतीने त्यानं मिडविकेटला पंच केला, अत्यंत दिमागदार शॉट होता तो. 29 धावा धावफलकावरती येतील. दुसरं षटक पुन्हा वासिक आणि पुन्हा अजून एक षटकार. 6 धावा लागोपाठचा तिसरा. वासिक मात्र सुसाट सुटलेला आहे आणि काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये आपण बघतोय. दर्शक बिल्कुल खुश हो जाएंगे जिस तरह से बल्लेबाजी हो रहे मैदान के अंदर। सुंदर बैटिंग आज बल्लेबाज वासिक द्वारा बैकफुट पर, फ्रंट फुट पर। देखिए, ये टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, ऊंचे कद के बल्लेबाज हैं और एक बार फिर बॉडी को रोल करने का मौका मिला। बैट स्विंग बहुत अच्छा था। पहले डीप मिड विकेट की तरफ एक अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में काउ कॉर्नर बॉडी लाइन की तरफ गेंद को भेज दिया था बल्लेबाज वासिक ने। 33 पर बल्लेबाजी कर रहे, 35 रन स्कोर बोर्ड पर।
अजय अपने बोरिंग मार पर तैयार, सामना करेंगे वासिक। महेश नारगुड़े एक गेंद पर आराम से वो सिंगल डबल ले रहे हैं। ऑफसेट पर फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, गली पॉइंट कमर पर खिलाड़ी मौजूद। पैरों पर गेंद थी, खेलना कहाँ चाह रहे थे ऑन साइड पर, लेकिन बॉलर के सर के ऊपर से गेंद फ्लाइंग स्लिप की तरफ आई। ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, अच्छा कनेक्शन नहीं था वासिक का। वासिक 9 स्ट्राइकर की तरफ पहुंच चुके हैं और महेश नारगुड़े स्ट्राइकर पर। स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 36 बगैर किसी नुकसान के। काय फलंदाजी आहे खरं तर प्रशांत सर अलीकडं आपल्याला क्रिकेटमध्ये स्वामी विवेकानंद बघायला मिळत नाही, महात्मा गांधी बघायला मिळत नाही, सम्राट अशोक बघायला मिळतात, पण ते कलिंगाच्या लढाईच्या अगोदरचे बघायला मिळतात, नंतरचे सम्राट अशोक बघायला मिळत नाही। कोणीही चेंडूची गय करत नाही, कोणीही अहिंसा, शांतता, संयम या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये आणि प्रत्येक जण फक्त इथे चेंडूवरती तुटून पडतो आणि काय कमालीची फलंदाजी बघायला मिळते आज या मैदानामध्ये। दुसरं षटक मैदानामध्ये आपण बघतोय, मात्र 36 धावा धावफलकावरती आहेत, विजयासाठी 65 धावांचं आव्हान आहे आणि आता बघितलं आपण तर फक्त 31 धावा माफ करा फक्त 29 धावा हव्यात 4 षटकांमध्ये। डोमिनेट किया वासिक सिंह ने। अपने पास जो बिल्कुल एक बहुत अच्छा अनुभव है और प्रोफेशनल खिलाड़ी के तौर पर लेदर बॉल पर इनके पास अनुभव है। और आप भी थे स्वराज्य चषक में, इन्होंने जो गेंदबाजी की थी, कमाल की गेंदबाजी की थी। आज बल्ला इनका बोल रहा है और स्कोर 36, मतलब ड्रीम स्टार्ट हुआ है अमृत मृत्युंजय कोथुर टीम के लिए। अब राकेश अपनी बोरिंग मार पर तैयार, रिक्वायरमेंट 7 का है, 24 गेंदों में 28 रनों की जरूरत है। दबाव फिलहाल शिवांश स्पोर्ट के ऊपर। वाशिकची अत्यंत सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आज षटकारांची माळ त्याने गुंफलेली, एका पाठोपाठ एक षटकार त्याने खेचलेले। परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू आणि पुन्हा वासिकचा लागोपाठचा चौथा, 4th इन रो, वासिक ऑन फायर, षटकार। इंजन गर्म है इनका, बहुत बेहतरीन बल्लेबाजी और 4 छक्के अभी तक इस पारी में। बीच में सिंगल था लेकिन कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, दे दनादन विस्फोटक बल्लेबाजी मैदान के अंदर वासिक सिंह द्वारा। राकेश इस वक्त बॉलिंग मार पर तैयार, ये 5वां भी लिख लिए, 5वां छक्का है, बल्लेबाज का इरादा पक्का है, गेंदबाज हक्का बक्का है। मैग्निफिसेंट बैटिंग, तोड़ी नाकू, फोड़ी नाकू, हुक्कू पाड़ी नाकू। शानदार बल्लेबाजी वासिक द्वारा। हे काय होतं? देखिए तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, गेंदबाज को बल्लेबाज ने तोड़ डाला पूरी तरह से। कुठली भाषा होती? 48 धावा। आता जसं वासिक रंगात आलेले आहेत ना, प्रशांत सर सुद्धा तेवढेच रंगात आलेले आहेत आणि खूप कमी वेळा ते अशा प्रकारच्या रंगात येतात। आज सुद्धा मजा आणतायत प्रशांत आदवडे सर। 48 धावा धावफलकावरती आहेत। वासिक ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय त्याच्यामध्ये एखादा जो सिंगल्स आहे तो आपल्या लक्षात पण येत नाही, फक्त त्याचे षटकार दिसतात, त्याचा सिंगल डबल्स आता कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही। अशी फलंदाजी मैदानामध्ये आणि तुम्ही बघाल 64 धावांची मॅच आहे, 16 धावा विजयासाठी फक्त हव्यात। यस, इथे सिंगल 1 धाव प्राप्त होणार आहे। चौकार षटकारांच्या श्रीमंतीवरती आरामात त्याच्या 2-3 पिढ्या जगू शकतात, मात्र तरी तो सिंगल्स एकेरी धावा घेतोय। 21 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, टॉप क्लास बल्लेबाजी रही है वासिक से की। अब महेश इस वक्त स्ट्राइकर एंड पर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लो फुल टॉस गेंद, थोड़ा गति परिवर्तन किया था गेंदबाज ने। 20 गेंदें 15 रनों की जरूरत है। एक गेंद पर जब वासिक बहुत तेज रफ्तार के साथ रन बना रहे थे तो महेश ने बिल्कुल संयम के साथ बल्लेबाजी करने की कोशिश की, कदमों का इस्तेमाल किया। गेंद कौन सर पर खेलते हुए खिलाड़ी या तैनात है, गेंद को रोका गया है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ बिल्कुल नहीं जाएगी, 2 रन लेने का मौका ये भी जो खिलाड़ी है जिन्होंने प्रभावित किया। बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, दबाव शिवांश स्पोर्ट के ऊपर है और तीसरे ओवर की कहानी 50 रन अमृत मृत्युंजय के पूरे हुए, ये दनादन बल्लेबाजी। महेश नानगुडे प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू, सातत्याने आपण प्रहार क्रिकेट टीम मधून देखील कमर्शियल क्रिकेट खेळलाय तो। आज इथे महेशचा देखील आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग टोले जंग षटकार धावफलक वेगाने पुढे घेऊन जातोय 57 वर। जीत की तरफ अग्रेसर होती हुई टीम। देखिए ये स्टोक छोटे कद के खिलाड़ी लेकिन बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और एक तरफ शेर है दूसरी तरफ सौवा शेर, एक तरफ नैला है दूसरी तरफ दैला है, एक तरफ खाई है दूसरी तरफ कुआं है, करे तो क्या करे, दोनों तरफ बहुत ही जबरदस्त आक्रमण, शानदार बल्लेबाजी
और दमदार खेल मैदान के अंदर 18 गेंदों का खेलाना बाकी, 7 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 57 स्कोर बोर्ड पर है हमारा मृत्युंजय कोथरूड के। ऋषि जोड़ी बिल्कुल खुश हो जाएंगे। दत्ता पवार को वैसे बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला और ऋतिक जैसे खिलाड़ी हैं जिन्होंने कमाल का प्रदर्शन किया है। विकी की बात करें तो विकी कल में जो तिरुपति सावंत जो कोंकण की टीम है बहुत साल से वहां बॉलिंग कर रहे थे, अभी फिलहाल मृत्युंजय के सबसे बेहतरीन प्रमुख गेंदबाज बन गए हैं। काय फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजांनी। 3 षटकामध्ये 57 धावांची भागीदारी, इतकी वेगवान। 18 चेंडूमध्ये 57 धावांची भागीदारी वासिक शेख आणि महेश नानगुडे। तर बघा 18 चेंडूमध्ये आता मात्र 7 धावांची गरज आहे। मला वाटतं विजय पुढच्या वळणावरती आलेला आहे। अगदी बरोबर। ओहो, फुल टॉस होता यावेळेस, जमिनीच्या समांतर खेळला, उंच फटका खेळला नाही। वासिक शेखनं 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचतोय। 58 धावा। सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे। खूप वेगवान विजयाच्या दिशेने आता सुरू आहेत हे दोन्ही फलंदाज। महेश नानगुडे डावखुऱ्या हाताचा एक छोटा चणीचा खेळाडू आहे, स्ट्राईक एंडला खेळणार आहे। इस पर गेंदबाजी करने गेंदबाज तैयार, अपने बॉलिंग बाबतीत गोलंदाज सज्ज असेल। यावेळेला फटका तर खूप चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, इथे अप्रतिम झेल पकडलाय। महेश नानगुडेचा खेळ समाप्त झालेला आहे। सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पहिला गडी बाद झालाय। पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी निश्चितच दिला गेला। महेश नानगुडे थोडा स्वतःवरती निराश असेल परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज थोडा सुकावला असेल। महेश नानगुडे ने 7 गेंदों का सामना किया, 142 का स्ट्राइक रेट, 1 सिक्सर इनके बल्ले से। नंबर 3 पर बैटर आए बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल आप देख सकते इस वक्त मनोज साठे को मौका मिला। बहुत सारे विकल्प थे बहुत सारे विकल्प थे खास करके संदेश पार्थे के पास। और 16 गेंदों में जीतने के लिए 6 रन चाहिए। 16 चेंडू आणि 6 दबा। नरेश सर आपल्यातून बॅटिंग झाली मैदानावर। जरूर आज ओहो, परत एकदा आकाशामध्ये चेंडू आणि झेल। हो ओहो हो हो, झेल झाल्यानंतर तुमचं कंट्रोल असलं पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यानंतर त्याच्या हातातून चेंडू सुटलेला आहे आणि जीवदान इथे प्राप्त झालेलं आहे। धावफलकावरती बघू शकतो आपण 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। तो त्याची मोमेंट होती। मोमेंट असताना ज्यावेळेस तुम्ही झेल खाली घेता त्यावेळेस गुडघ्याला हात लागतो आणि बऱ्यापैकी त्यामुळे चेंडू पडतो। खरं तर एवढ्यापेक्षा कमी वेळात चेंडू उडून त्याने झेल कंप्लीट करायला हवा होता, मात्र तो त्यानंतर पडला खाली। तर 4 धावा इथे मिळतील आणि एका धावेची केवळ आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी हमराज मृत्युंजय कोथरूड सगळ्याला। आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो वासिक शेखचं अर्धशतक देखील पूर्ण झाले। 4थ्या चेंडूमध्ये त्याने 52 धावा ठोकल्या, 371 चा स्ट्राइक रेट, टाळ्यांचा गजर होतोय। फलंदाजाला सापडलाय सूर, त्याने काढलाय गोलंदाजाचा धूर, मैदानात आलाय धावांचा महापूर आणि आता खुश असेल नागपूर, लातूर, कोल्हापूर, कानपूर, जोधपूर, रायपूर, श्रीरामपूर, गोरखपूर, शहापूर। मैदानावरती वासिक शेख अक्षरशः आग उगत होता। अप्रतिम बॅटिंग केले, शानदार खेळ आपण या ठिकाणी पाहिलाय आणि अर्धशतक झळकावत वासिकनं यावेळेला विनिंग स्ट्रोक खेळलाय आणि तो मैदानाच्या बाहेर आलाय। विजयाचा आनंद, विजयाचा श्वास सकत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होईल वासिकसाठी। अप्रतिम बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग केले, तो विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आलेला आहे शानदार बॅटिंग करत। परंतु एकच धाव या ठिकाणी 52 धावांची खेळी। काय बॅटिंग केले 52 धावांची खेळी। उशिरा विकेट येतात, सर्वात महत्वाचं म्हणजे उशिरा विकेट या ठिकाणी येत आहेत। पण 52 धावांची शानदार खेळी। फलंदाज बाद झाला निश्चितच। 13 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता। अमरात मृत्युंजयचा संघ निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावरती। यानंतर मयूर वाघमारे यावेळेला निश्चितच मैदानावरती आपण त्याला पाहू शकता। 13 चेंडू 1 धाव्यांची आवश्यकता। संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, अप्रतिम गोलंदाजी, एका बाजूला अर्धशतक निश्चित झळकावलं, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले। नरेश सर यावेळेला या विकेट ज्या आल्यात म्हणजे पराभवात काही चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला, तसं तर तुमच्या दृष्टिकोनातून काय बघायला मिळतंय? निश्चित आपण बघतोय की या स्टेजवरती खेळणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट असते, मोठी उपलब्धी असते। खरं तर हे सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहे। क्रिकेटपासून तसंही हौशी क्रिकेट फक्त खेळत असतील, त्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून हे विद्यार्थी पूर्णपणे लांब असतात।
मात्र सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून त्यांना एक चांगला स्टेज मिळाला. मागच्या 8-9 पर्व ते खेळले आणि यावर्षी त्यांना कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील खेळायची संधी मिळाली. खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करताना तिथे तेवढी सोपी गोष्ट तुमच्यासाठी नसते किंवा लगेच तिथे तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जाईल असंही नाहीये. त्यासाठी तुम्हाला काही टाकीचे घाव सोसावे लागतात आणि त्यानंतर म्हणजे छिन्नी हातोड्याने स्वतःला तावून सुलाखून घ्यावं लागतं. गरम भट्टीतून भाजून बाहेर पडावं लागतं. तेव्हा निश्चित तिथे तुमच्याकडे स्किल डेव्हलप होत जातं आणि पुढे जाऊन मग तुम्ही काम करू शकता. मात्र ही सुरुवात आहे आज शिवान स्पोर्ट्सची. पण तरी देखील त्यांनी प्रभावित केलं. इतक्या चांगल्या तगड्या संघासमोर 64 धावा बनवणं हे निश्चित फारसं सोपं नव्हतं. मात्र त्यांनी त्या बनवल्या. डिफेंड करत असताना 4 षटकांपर्यंत त्यांनी झुंजवलंय हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला आणि एक चांगला खेळ इथे दाखवलाय. मी शिवान स्पोर्ट्सचं देखील भरपूर कौतुक करेल आणि त्यांना देखील चांगल्या क्रिकेटसाठी भविष्यामध्ये शुभेच्छा देईल. निश्चितच या मॅचमध्ये आपण बघितलं बामन धावांची अत्यंत सुंदर खेळी वासिकने साकारली. म्हणजे आता शिल्पकार देखील मला वाटतं तोच असायला पाहिजे. बघूया काय घडतंय. आणि संदेश पार्टे, ऋषी झोरी खुश असतील ज्या पद्धतीने टीमने काम केलंय. आज शिवान स्पोर्ट्ससाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतील. अगदी त्याचं खूप चांगलं विश्लेषण नरेश डोंबेने केलेलं आहे. अश्विनच्या 21 धाबा 14 चेंडूमध्ये, अक्षयनं 20 धाबा 16 चेंडूमध्ये, अजयच्या 8 धाबा 12 7 यांचं योगदान होतं. निश्चितच एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली. दुसऱ्या पदार्थ वार्षिक नामाचं वादळ मैदानावरती घोंगावलं 15 चेंडूमध्ये त्यानं 52 धाबा ठोकल्या आणि त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये तो गेम चेंजर खेळाडू आहे. महेशच्या 10 धाबा 7 चेंडूमध्ये, मनोज साठेला वरती थोडं पाठवलं होतं 2 धाबा. ऋषिकेश झोरे देखील स्वतःला थोडं आजमावून पाहिलं परंतु आज खातं खोलू शकलं नाहीये. ओंकार गायकवाड 1 षटक 15 धाबा आणि 2 गडी बाद केले. वासिक 1 षटक 12 धाबा 1 गडी बाद केलं. समीर जगताप 2 षटक 12 धाबा तर विकी कळमेच्या 2 षटकात 23 धाबा. अश्विन 1 षटक अत्यंत महत्वाचं होतं 6 धाबा 2 गडी बाद केलेत. रोशन 1 षटक तर फारशी आपण बघितलं तर रोशन 1 षटक आणि तिथे 1 गडी 1 धाव दिली. खरं तर सेपल 1 षटक 16 धाबा, अजयच्या 1 षटकात 20 धाबा. गेम चेंजर खेळाडू मॅनचा पुरस्कार या ठिकाणी जाईल ज्याला सापडलं होता सूर. मैदानामध्ये आला धाबांचा महापूर आणि आज या ठिकाणी मॅनचा पुरस्कार देण्याकरता मान्यवर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर आमच्याबरोबर जॉईन होत आहेत टेनिस विश्वातला एक मधुर आवाज अलंकारी भाषेमध्ये नरेश ढोमे. तशाच पद्धतीनं सध्या पुण्यनगरीमध्ये आवाज घुमतोय गोपी जाधव. थँक्यू व्हेरी मच प्रशांत सर.